नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आपल्या पश्चात आपल्या संपत्ती आणि मालमत्तेचं काय होणार याची प्रत्येकाला चिंता असते। आपल्या मृत्यू पश्चात आपली संपत्ती, घर, फ्लॅट, दागिने कोणाला द्यायचं हे ठरवण्यासाठी मृत्यूपत्र केले जाते। मृत्यूपत्र सुनिश्चित करते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता आणि जबाबदाऱ्या त्याने निवडलेल्या लोकांना सोपवल्या जातात। अनेक लोकांच्या मृत्यूपत्रात नो कॉन्टॅक्ट क्लॉजची तरतूद असते, ज्यामुळे वारस किंवा नॉमिनीला मृत्यूपत्राला आव्हान देण्यापासून रोखता येईल। अलीकडेच दिवंगत उद्योगपती रतन टाटांच्या मृत्यूपत्रातून नो कॉन्टॅक्ट क्लॉज अनेकांच्या लक्षात आला। नो कॉन्टॅक्ट क्लॉज आपल्या मृत्यूपत्रात नमूद करण्याचा उद्देश कोणत्याही कायदेशीर वादाशिवाय कुटुंब किंवा वारसांमध्ये मालमत्ता मृत्यूपत्रातील तरतुदींनुसार विभागणी सुनिश्चित करण्याचा आहे। यानुसार व्यक्तीच्या मृत्यू पश्चात एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान दिले तर व्यक्ती मृत्यूपत्रातील आपला हिस्सा गमावून बसेल। हा क्लॉज एखाद्या अटीसारखा आहे, ज्यानुसार मालमत्ता धारकाच्या मृत्यू पश्चात कोणी मृत्यूपत्रात लिहिलेल्या अटींचे पालन केले नाही किंवा कायदेशीररित्या आव्हान दिले तर त्या व्यक्तीला मृत्यूपत्रात दिलेल्या वाट्यापासून मुकावे लागेल। आपल्या पश्चात आपल्या संपत्ती आणि मालमत्तेचं काय होणार याची प्रत्येकाला चिंता असते। आपल्या मृत्यू पश्चात आपली संपत्ती, घर, फ्लॅट, दागिने कोणाला द्यायचं हे ठरवण्यासाठी मृत्यूपत्र केले जाते। मृत्यूपत्र सुनिश्चित करते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता आणि जबाबदाऱ्या त्याने निवडलेल्या लोकांना सोपवल्या जातील। अनेक लोकांच्या मृत्यूपत्रात नो कॉन्टॅक्ट क्लॉजची तरतूद असते, ज्यामुळे वारस किंवा नॉमिनीला मृत्यूपत्राला आव्हान देण्यापासून रोखता येईल। मृत्यूपत्र लिहिणाऱ्या व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण करणे आणि कोणत्याही कायदेशीर वादाशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये मालमत्ता वाटून देण्याचा या क्लॉजचा मुख्य उद्देश आहे। मृत्यूपत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला असे असेल की त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये मालमत्तेबाबत वाद निर्माण होऊ शकतो, तेव्हा हे अधिक उपयुक्त ठरू शकते। प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीही त्यांच्या मृत्यूपत्रात नो कॉन्टॅक्ट क्लॉज वापरला आहे, जेणेकरून त्यांची मालमत्ता त्यांच्या इच्छेनुसार विभागली जाऊ शकेल आणि कोणीही मृत्यूपत्राला आव्हान देऊ शकणार नाही। रतन टाटा यांचे मृत्यूपत्र 23 फेब्रुवारी 2002 रोजी करण्यात आले, तर 9 ऑक्टोबर 2024 रोजी टाटांना जगाचा निरोप घेतला। रतन टाटा यांच्या संपत्तीचा मोठा भाग दान करण्यात आला असून त्यांचा सख्खा भाऊ जिमी टाटा, सावत्र बहिणी आणि मित्र परिवारालाही हिस्सा देण्यात आलाय। रतन टाटांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांच्या पश्चात त्यांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणाऱ्या व्यक्तीला मालमत्तेवर कोणताही अधिकार दिला जाणार नाही आणि माझ्या वारशातून 1 रुपयाही मिळणार नाही। अशाच माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।